अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। उद्या दुपारी 4:30 वाजता नागपुरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा पठण करण्यात येणार आहे। रामनगर इथल्या राम मंदिरात या कार्यक्रमाला ठाकरेंसह संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे इतर नेते कार्यकर्ते उपस्थित असतील। मंदिरात रामदर्शन आणि रामरक्षा पठणानंतर मंदिरासमोरच्या रस्त्यावर सभा देखील होणार आहे। या रामरक्षा पठणाकरता अगदी मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांना देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आमंत्रण दिलेलं आहे। हे काय लग्नाचं आमंत्रण नाही, लग्नासाठी हा आग्रह केला जाईल। पण राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याही दरम्यान रामनगर इथल्या राम मंदिरासमोर रामरक्षा पठण आणि सभेकरता तयारी देखील सुरू आहे। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। नागपुरातील रामनगर येथील राम मंदिराजवळ आपण आहोत आणि इथेच उद्या उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे इथे रामाचं दर्शन घेणार आहे आणि रामरक्षाचं पठण करणार आहे। हे आपण मंदिराकडे जाणारा मार्ग बघतो आणि त्याच्यासमोरच अगदी बरोबर तयारी सुरू झालेली आहे। म्हणजे उद्या रामरक्षा पठण झाल्यानंतर मंदिरात, त्यानंतर मंदिराच्या बाहेर प्रमुख रस्त्यावर इथे एक छोटी सभा होणार आहे आणि त्याची ही तयारी सुरू आहे। अगदी मंदिराच्या समोर अगदी गेट बघू शकतो, हे समोर गेट आहे आणि त्याच्यासमोर हे मुख्य जो मार्ग आहे रामनगरकडनं पुढे जाणारा मार्ग आहे, तिथेही संपूर्ण तयारी आहे। या बाजूला अगदी व्यासपीठ तयार होणार आहे, साधारणतः 24x36चं व्यासपीठ राहणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। आता हे संपूर्ण परिसरात ही तयारी सुरू झालेली आहे। या संपूर्ण मार्गावर एक जोरदार अशी तयारी शिवसेना उद्धव ठाकरे सेनेकडून करण्यात येत आहे आणि त्याकरता इथे जे कारागीर आहे ते पोहोचलेले आहे। इथे व्यासपीठ थोड्याच वेळात उभं राहणार, सगळं साहित्य येऊन या भागात पोहोचलेलं आहे। रामरक्षेचं पठण जे आहे ते उद्या संध्याकाळी 4:30 वाजता होणार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे इथे संबोधित सुद्धा करणार आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण तयारी आहे। जसं राम मंदिर ट्रस्टकडनं विश्वस्तांकडून सांगण्यात आलं की मंदिरात कोणतंच भाषण नको किंवा राजकीय विचार मांडता येणार नाही, त्यामुळे इथे मंदिराचं हे थेट दृश्य बघतोय। या मंदिरात जाऊन ते दर्शन घेतील, तिथून साधारणतः 15 मीटर बाहेर आल्यावरच इथे रस्त्यावर त्यांची एक छोटेखानी सभा होईल। मोठ्या संख्येने संपूर्ण विदर्भातून शिवसैनिक जे आहे उद्धव ठाकरे सेनेचे ते पोहोचण्याची शक्यता आहे, कारण की जे प्रमुख नेते आहे म्हणजे संजय राऊत गेल्या 4 दिवसांपासून नागपुरात मुक्कामी आहे आणि अंबादास दानवे सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून कालपासून नागपुरात पोहोचलेले आहे। विदर्भातील विविध भागात जाऊन ते संवाद साधत आहे आपल्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी। ते उद्या 4:30 वाजता होणार रामरक्षा पठण। खरं तर या परिसरापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर देवेंद्र फडणवीस यांचं धरमपेठ येथील निवासस्थान आहे आणि तिथेच अचूक त्याच दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरेंनी ही तयारी केली आहे। रामनगरमधील रामरक्षा पठणाकरता राम मंदिर जे निवडलंय ते त्याच दृष्टीने निवडलेलं आहे। संजय राऊत यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि निश्चित हे स्थानच केले आहे आणि आपण बघू शकतो अगदी थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळपर्यंत इथे व्यासपीठाची सुद्धा तयारी होईल आणि जोरदार अशी तयारी उद्धव ठाकरे सेनेकडून सुद्धा करण्यात येते। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, रामनगर, नागपूर।